आपली धाबा स्टाईल नान सोबत खाल्ली जाणारी डाळ मेथी बटर घालून केलेली डाळ मेथी चवीला खूप छान लागते। तुम्हीही करून बघा। आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते चणा डाळ घालून मेथीची भाजी। मेथीची भाजी इकडे मी एक जुडी मेथीची मी स्वच्छ निवडून घेतली आणि स्वच्छ ते कट करून घेतली आणि पाण्याने धुवून घेतले। इकडे आहे 1 वाटी चण्याची डाळ, इकडे आहेत 15 ते 20 पाकळ्या लसूण आहे, एक मोठा कांदा मी कापून घेतला आहे, मिरचीचा ठेचा लागणार आहे, मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा आहे, आपल्याला आणखीन हळद हिंग तेल आणि इतर मसाले लागणार आहेत। तर आता मी मेथीची भाजी बनवायला सुरुवात करते। इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते। आता तेल गरम झालेलं आहे, थोडासा लसूण घालते। लसूण तळून झालाय। आता मी घालते मेथीची भाजी। मेथीची भाजी फक्त मी तेलावरती परतून घेणार आहे। तर आता ती भाजी आपण परतून घेऊया। हे बघा, असे पलिताना मी परतवून घेते भाजी थोडीशी अगदी परतवून, म्हणजे कसं ही जी भाजी आहे ना त्याचं कच्चं पण आपल्याला घालवायचं आहे। आणि बघा या पद्धतीची भाजी आपल्याला हवी आहे। तर आता मी परतून घेते। भाजी छान परतून झालेली आहे, मी आता खाली काढून घेते। आता दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे मी तेल घालणार आहे। अंदाजे मी तेल घातलंय। तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालते, जिरं हिंग कांदा आणि लसूण, आता घालते सगळे मसाले, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर, आता घातलाय मी मिरचीचा ठेचा, तोही हलवून। आता घालणार आहे मी चण्याची डाळ। चण्याची डाळ मी थोडीशी मिक्सरला फिरवून घेतले, अर्धी वाटून घेतलेले आहे। आपण भगराळा करतो ना, भगराळ्याला थोडीशी बारीक केली जाते आणि ही एकदम एका डाळीचे 4 तुकडे होतील या पद्धतीने मी मिक्सरला वाटून घेतले। डाळ आणि आपण सगळे मसाले आणि कांदा आहे ना तो छान परतून घेऊया, एकजीव करूया। आणि ज्या मिक्सरमध्ये मी डाळ वाटली होती ना तेच थोडंसं पाणी घेतलंय आणि आता आपण हे झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजवून घेणार। इकडे बघा डाळ छान शिजून झालेली आहे। आता आपण मगाशी परतून घेतली होती ना मेथी, ती मी घालते। ही भाजी ना चवीला खूप छान लागते आणि ही भाजी ना धाब्यावरती मिळते, डाळ मेथी म्हणून ही भाजी धाब्यावरती मिळते आणि ही नान सोबत खाल्ली जाते। चवीला खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा। आता मी थोडंसं पाणी घालते आणि आपण छान हलवून घेऊया आणि मेथी भाजी शिजेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते, नक्की करून बघा। तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, ब्रेड, चपाती, पराठा, भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते। आता चवीप्रमाणे मीठ घालते, हलवून घेते आणि ही डाळ मेथी असते ना ही थोडीशी पातळच ठेवायची, सुकी नाही करायची। हे बघा अशी पातळ लागते, जास्त सुकी नाही करायची। आता झाकण ठेवून मी परत 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। आता भाजी तयार झालेली आहे, मी घालते। हे बघा 1 क्यूब आहे बटरचा, तो घालते। बटरमुळे एकदम सेम धाब्यासारखी चव येते। हलवून घेऊया। तयार झाली आपली डाळ घातलेली बटर मेथी, चवीला खूप छान लागते, करून बघा। आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।